नमस्कार मित्रांनो, नमस्कार यूट्यूब फॅमिली. सर्वांना रामकृष्ण हरी. जय शिवराय, जय शंभूराज, जय जय मल्हार. तर बघा, आपण आलेलो आहे आज माळावरती असं मेंढ्या चारायला. तर इथं खाली चरायला वावरामध्ये आई चरायला. चला मग माळावर जरा थोडं चारू नाही का. तर मग आलो माळावर घेऊन. तर बघा, मस्त असं वातावरण आहे, पण आज खूप गरम होत आहे, थोडं ऊन पण जास्त लागत आहे. त्याच्यामुळं आपण मेंढ्या इकडं माळावर आणल्या तर जरा थोडी वर हवा लागते. खाली खूपच गरम आहे, खूपच उष्णता आहे खाली. आणि पाऊस भाद्रपद महिना चालू आहे, पाऊस येण्याची शक्यता वाटते जरा. मग काय होते पावसाचं काय माहिती. आणि बघा, इकडं असं मस्तपैकी परिसर आहे. आणि जे खाली ते बघा, तिकडं जे ईदमध्ये निळं पाल दिसतंय तिथं आपलं हे आहे नाही का, तिथं वाडा आहे आपला बसायला, म्हणजे मेंढ्या त्या वावरामध्ये बसायला. ही बाजऱ्यांची वावर आपल्याला चारण्यासाठी आहेत. आणि हे बघा, इकडं खाली पण ही राहिलेली बाजरी कापली की हे पण वावर आज संध्याकाळी चारायला मोकळं होईना आपल्याला. तर असं मस्तपैकी सकाळचं जेवण झाले. जेवण करूनच आपण मेंढ्या सोडल्यात आणि आलो रानामध्ये. म्हणजे अजून जायचे रानामध्ये, पण आता हे रानच म्हणायचं नाही का, आपण रोज रानातच आहे. तर बघा, काही पेंड्या अशा कशा मस्तपैकी चरा त्यात. काही पुढं पळातात, त्यांना वाटते, हिला वाटतं मला जास्त भेटन का मला तिच्यापेक्षा भारी भेटन असं त्याला वाटते. आणि मस्तपैकी अशा एकीच्या पुढं ही तिच्या पुढं तिच्या पुढं चालत आहेत. तर बघा, ही आपली गाई आहे, खिलारी गाई. आणि गाई पण कशी चरत आहे बघा, चरते मस्तपैकी. तर ही शिळी आहे. तर जनावरांना खायला भरपूर आहे बरं का, हिरवं हिरवं गवत आहे एकदम मस्तपैकी खायला. पण तर अशा एका जागेवर थांबून काही चरत नाहीत, सारख्या पुढं 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 जात राहतात. आणि आता जवळजवळ निम्मा अर्धा शिवार मोकळा झालेला आहे. बाजऱ्या तर जवळ टोटल निघल्यातच. आणि जे राहिले ते मक्का सोयाबीन अजून काढणं बाकी आहे. तर ते पण असे वावर मोकळे होतीनच. म्हणजे आता हा महिना आहे ना, तर काय अडचण नाही यायची चाऱ्याची. एवढा महिनाभर मस्त असं चारा पुरण. मग त्याच्यानंतर मग थोडी अपदाच होईल चाऱ्याची. आता बसतो 2 मिनटं एका जागेवरती. आणि काल होतं आपलं पौर्णिमा. तर बघा, अशा मेंढ्या मस्तपैकी चरात्यात. इकडे शिवारात अशी दिसते. आणि हे बघा, तिकडे पलीकडे मोठमोठाले डोंगर आहे, तिकडे आहे फॉरेस्ट. तर तिकडे काय आपण कधी जात नाही. खूप गवत वाढलेलं आणि झाडं पण भरपूर आहेत. आणि भीती पण वाटते वाघाची. तर त्या दिवशी इथे एक शेळ्यांवाला आहे, त्या शेळ्या 2 जण होते, तरी त्यांच्या समोरून वाघाने शेळी ओढून नेली. कुत्रं होतं त्यांच्याबरोबर. कुत्रं पण वाघावर चाल नाही करीत. ते कुत्रं भुकलं सुद्धा नाही. कुत्रं डायरेक्ट घरी पळून आलं. आणि शेळी त्या दोघांच्या मधून, म्हणजे एक जण पुढं चालला होता, एक जण पाठीमागं चालला होता. मेंढ्यावाला पुढं होता आणि त्याच्या पाठीमागं शेळ्यांचं खांड होतं. आणि मध्ये काही कुणी चाललेलं नव्हतं. मधून त्यांच्या समोरून दोघांच्या मधून शेळी ओढून नेली. दोघांनी बघितली डोळ्यांनी, पण शेळी डायरेक्ट मारली. आणि वाघ काय पळत नव्हता. मग थोडंसं ते आरडले मोठमोठ्याने, मग घाबरून गेला. त्याच्यामुळं वाघाची खूप भीती यावर्षी.
यावर्षी तर सगळीकडेच असा परिसरात बोबाट आहे. इकडं हे म्हणते शेतकरी म्हणतो मी इकडं बघितला वाघ, तो म्हणतो मी तिकडं बघितला वाघ. तर यावर्षी खूपच अवघड आहे वाघाचं. पण आता काय करणार, आपल्याला नेहमीच बाहेर राहावं लागतं. आणि बघा तिकडे खाली ते बघा आपलं आहे ना, तुम्हाला झूम करून दाखवते बघा. इथं आहे हे आपला वाड आहे, हे पाली. आणि बघा हे पिवळा कागद दिसतोय ना इथं, तर त्याच्या खाली बारखाली कोकरे आहेत. आणि असं आहे आपला वाडा. तर मस्तपैकी असं वातावरण आहे. आकाश पहा किती मस्तपैकी निळं निळं असं आकाश दिसतंय. आणि इकडं पलीकडून खाली आहे नदी. तर दुपारचाच पारी जातो मी पाण्यावर. काल पाण्याचा व्हिडिओ टाकला होता, तर बघितला का नाही तुम्ही? तर नक्की बघितला नसेल तर नक्की बघा. बकरं नदीवर पाणी पाजताना एक व्हिडिओ टाकला होता मी, काल टाकलेला आहे, तो तुम्हाला नक्कीच बघायला भेटेल. आणि बघा त्या बाजून डोंगराच्या कडेने रस्ता आहे. आणि मस्त असं वातावरण आहे, निसर्गरम्य परिसर आहे सर्व. तर नक्कीच मित्रांनो, कसं काय वाटतंय, कसं काय नाही, कसं काय व्हिडिओ वाटला आहे, कसं काय नाही, नक्कीच कमेंट करून सांगा. आणि नक्कीच सपोर्ट करा सर्वांनी, लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा सर्वांनी. सर्वांचे धन्यवाद, हार्दिक आभार, हार्दिक अभिनंदन. तर बघा आता मेंढ्या थोड्याशा पांगल्यात, तर त्यांना असं पांगल्यावर नाही गोळा करून धरलं ना, तर त्या सारख्याच अशा पुढं जात राहतील. आणि मग लईच आपल्याला तर बघा आज बारकाली कळडं पण आल्यात रानात. मी एकटाच होतो मेंढ्या सोडायला. त्याच्यामुळं कळडं पण आलेली आहेत. आणि आता थोड्या वेळाने थोडी खाली गेली का मग कळडं तिथं धरून ठेवतो आणि मग पाण्यावर जातो. तर सर्वांना रामकृष्ण हरी, जय बाळवा, जय मल्हार, जय शिवराय. धन्यवाद सर्वांना. बघा इकडं कशी मस्तपैकी अशी नारळाची झाडं. इथे एक बंगला आहे. आणि इकडून मधून असा एक रस्ता आलाय. तो रस्ता या घरापासून बघा आपल्या वाड्याकडे येतोय. तर असं आज काय डोंगराकडे जाता येणार नाही. आज नदीला जाणार आहे मी पाण्यावर बकरं घेऊन. आणि नदीचंच पाणी पाजणार आहे भेंड्याला. नदीचं पाणी लिबारी पेतात. बघा अशा मेंढ्या हाणल्यावर थोड्या गोळा होऊन राहतात. नाही आपल्या तर त्या लई पुढं जात राहतात. तर थांबू याच ठिकाणी. धन्यवाद सर्वांना. रामकृष्ण हरी.